नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जय हनुमान क्रिकेट मंडळ निर्जय आयोजित मकर संक्रांत चषक 2025 जल्लोषात संपन्न. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जय हनुमान क्रिकेट मंडळ निर्जय यांच्या माध्यमातून मकर संक्रांत चषक 2025 मर्यादित षटकांचे भव्य क्रिकेट सामने गुरुवार दिनांक 9 जानेवारी ते 14 जानेवारी 2025 पर्यंत आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे 56 वर्षे निळजे गावातील क्रीडा क्षेत्रात नावारूपास आलेला निळजे गाव विविध क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. शिवाय आजच्या तरुण पिढीने देखील गावात 56 वर्षांची क्रिकेटची परंपरा अबाधित आणि कायम ठेवून गावाची एकता जय हनुमान क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून टिकवून ठेवली आहे. गावात विविध राजकीय पक्षात काम करणारी मंडळी जरी असली तरी मकर संक्रांतीच्या निमित्ताने संपूर्ण गाव प्रसंगी एकत्रित होऊन क्रिकेटचा उत्सव साजरा करत असतो. यावर्षीच्या मकर संक्रांतीच्या चषकाच्या विजेत्या संघास पहिल्या क्रमांकाच्या संघास रोख रुपये रक्कम 2 लाख, दुसऱ्या विजेत्यास 1 लाख, तिसऱ्या विजेत्या संघास 50,000 तर चौथ्या विजेत्या संघास सुद्धा 50,000 रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलाय. आणि मॅन ऑफ द सिरीज यासाठी मोटरसायकल तसेच क्षेत्ररक्षण, फलंदाज आणि गोलंदाज यांच्याकरिता प्रत्येकास सायकल भेट मंडळाकडून देण्यात आली आहे. आजच्या शेवटच्या फायनलच्या विजेत्या संघाचे प्रथम पारितोषिक जय जुलेश्वर क्रिकेट संघ, वाडेश्वर द्वितीय पारितोषिक अंकुश 11 क्रिकेट संघ, जय गावदेवी कौसा तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक स्वर्गीय विष्णुशेठ पाटील जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई, चौथे पारितोषिक जय हनुमान अर्जुन 11 क्रिकेट संघ डायघर यांना तर मालिकावीर ओमकार पाटील कौसा यास मोटरसायकल मिळाली. प्रसंगी आज विविध मान्यवरांचा जय हनुमान क्रिकेट मंडळ निर्जय यांच्याकडून यथोचित सन्मान करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद.
राज पाटील जरी मित्रांनो काटेचे असतील मात्र निजे गावाचं प्रेम त्यांच्यावरती भरपूर आहे. आमचे राकेश दादा पाटील असतील काटेचे. PS पाटील यांचाही सत्कार होईल. 2 पारितोषिक अजूनही बाकी आहेत. मालिका वीरची बाईक तुम्ही मात्र आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार प्रमोदजी रतन पाटील, काशीनाथदादा पाटील. या स्पर्धेची रोख रक्कम 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज. विनोदजी रतन पाटील ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. काशीनाथदादा पाटील यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. माजी आमदार रमेशजी रतन पाटील यांचा आभार व्यक्त करू. आणि ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्यांचं सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. जोरदार टाळ्या होत्या. हे आमचे सर्व मंडळी तुम्ही पाहतात, अध्यक्ष उपाध्यक्ष PS पाटील तुम्ही पाहतात, यांची प्रचंड मेहनत आणि यांनीच ही परंपरा सुरू केली. याच्या अगोदर जे असतील त्यांचाही मी उल्लेख करेन. आणि ही परंपरा पाटील या संघाचे पुरस्कार सचिन पाटील आपण या त्यांच्याकडे वाढदिवसाचा विजय टाकले. त्यांच्या मुलाचा वाढदिवस. जोरदार टाळ्या साईड टाकले या आपण साईड टाकले भरपूर सपोर्ट या संघाला या दादा आपण संदेश समर्थक आहेत साईड टाकले साहेब यांच्या गावचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. अंकुश शिलेवान कौसा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि गावदेवी अंकुश शिलेवान कौसा संघ ठरले या स्पर्धेतील रनरअप. जोरदार टाळ्या होत्या कौसा टीमसाठी. काय खेळलंय या टीमसाठी. नक्कीच पुढच्या स्पर्धेला शुभेच्छा एक करूया. सर्व अगोदर गिफ्ट दिले जातील, मेडल सुद्धा दिले जातील. एक करूया. सर्व टीमचं अभिनंदन. खास करून सचिन पाटील जे या संघाचे पुरस्कार दिले त्यांचे अभिनंदन, ज्यांनी या संघाला पॅक केलं या स्पर्धेमध्ये. 48 संघांमध्ये रनरअप ठरणं ही मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे. चांगले चांगले संघ याच कौसा संघाने पहिल्या मॅच मध्ये घेसर संघाला पराभूत केलं. याच कौसा टीमने सेकंड राऊंड मध्ये सोनारपाडा संघाला पराभूत केलं. याच कौसा टीमने तिसऱ्या मॅच मध्ये दहिसर संघाला पराभूत केलं. आणि याच कौसा टीमने सुपर 8च्या मॅच मध्ये पडले संघाला पराभूत केलं. आणि याच कौसा टीमने टायगर सारख्या मराठी संघाला सेमीफायनल मध्ये पराभूत केलं. तो संघ आहे सुभाष पाटील. आपण या शाखा प्रमुख सुभाष पाटील यांच्या माध्यमातून याच महिन्यात तुम्हाला सतीशदादा पाटील सुट्टी चषक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. येणाऱ्या 27 जानेवारी ते 21 जानेवारी ही नाईट स्पर्धा होईल. कदाचित कौसा संघ कदाचित या पिढ्यांना आपल्याला पुन्हा खेळताना दिसेल. नाईट स्पर्धेमध्ये फक्त 15,000 रुपये बक्षीस असेल. 40 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळतील. धावा स्टार्टिंगला झाल्या, लास्ट 2 ओव्हरला 33 ते 34 रन आले. थोड्या 60 पर्यंत धावा असते तर आम्ही डिपेंड करण्याचा प्रयत्न केला. जितेश पाटील बद्दल काय सांगेल, ज्याने या स्पर्धेत 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या काय सांगशील जितेश पाटील बद्दल. कोणाची बॅटिंग नव्हती, तो 1 साइड बॅटिंग करत होता. सर्वजण चांगले केले असते, बॅटिंग केली असते तर आम्ही चॅम्पियन ठरण्याचा प्रयत्न केला. शेवटचा प्रश्न असेल, एकत्रित स्पर्धा तो खेळला 6 दिवस या स्पर्धेचं आयोजन होतं आणि आयोजन म्हटल्यानंतर प्रचंड मेहनत असते. संपूर्ण जयमान क्रिकेट मंडळ निजे संघ असेल ग्राम असेल प्रचंड मेहनत या स्पर्धेने घेतली. तू आयोजनाबद्दल काय सांगशील. आयोजन तर इथे प्रत्येक वर्षी चांगलं असतं आणि ग्राउंड सुद्धा ग्रास आहे त्यावेळेस खेळायला सुद्धा मजा येते. तर शुभेच्छा असतील संदेश तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चळवळीला मस्त होतो. जय हनुमान क्रीडा मंडळ निर्जय आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा या परिसरातली एकमेव अशी स्पर्धा आहे. या स्पर्धेला इतिहास आहे, या स्पर्धेला परंपरा आहे आणि या स्पर्धेला संस्कृती देखील आहे. इतिहास यासाठी की मकर संक्रांतीच्या दिवशी 56व्या वर्षी निर्जय गावचा क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली. तीच परंपरा सातत्याने टिकवली आणि मकर संक्रांतीच्या दिवशी या संस्कृतीचे एक सर्व खेळाडू एकत्र येतात. एका गावाच्या विरोधात दुसरा गाव खेळतात, तुटून पडतात आणि शेवटच्या दिवशी मात्र तिळगुळ घेऊन हा सर्व समारंभ आणि स्पर्धा गोड करतात.
आणि ही परंपरा आहे, हे इतिहास आहे या स्पर्धेला. तर ती स्पर्धा खूप भव्य आणि दिव्य आहे. ही स्पर्धा भव्य आणि दिव्य करण्यासाठी प्रचंड मेहनत लागते आणि 6 दिवस तुम्हाला हा उत्कृष्ट असा खेळाडूंना व्यासपीठ करून दिला. यामागे प्रचंड मेहनत असते आणि ती मेहनत आहे जय हनुमान क्रीडा मंडळ निलजे त्यांचे अध्यक्ष असतील गिरधर पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्या सर्वांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. या गावाचं एक वैशिष्ट्य आहे, या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की स्पर्धा अशी आहे की प्रत्येक गावात पक्ष असतात, मतभेद असतात, पण ही एकमेव अशी स्पर्धा आहे की सर्व पक्षातील सर्व मंडळी एकाच व्यासपीठावर, आजी माजी सर्व सरपंच एकाच व्यासपीठावर येऊन गावासाठी ही स्पर्धा यशस्वी करतात आणि मकर संक्रांत चषक निलजे गावचा सर्व यशस्वी करून दाखवतात. खरं तर एकी असल्यावर किती मोठ्या प्रमाणात आपण ही स्पर्धा लोकांसमोर प्रस्तुत करून दाखवू शकतो याचं उदाहरण जर शिकायचं असेल तर या निलजा गावाकडून शिकायचं आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मला इथं बोलावलं, मान सन्मानित केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मला वाटतं जास्त पाहुणे बोलले तर कंटाळा येणार आहे, पण तरीसुद्धा या ठिकाणी जे 2 पाहुणे बोललेले आहेत त्यांनी आमचं गावाचं खूप कौतुक केलेलं आहे. मी त्यांचा आभार आहे. आपण सर्व खेळाडू या ठिकाणी येऊन खेळलात, कोणी हरलात कोणी जिंकलात, या सर्वांचं कौतुक. आणि एक मतानं इथे कोणतंही भांडण तंटा न होता गेली 6 दिवस या ठिकाणी आपण रंगलात खेळलात. आमचे ग्रामस्थ विशेषतः तरुण मंडळी जी आहे त्यांनी अहोरात्री इथे मेहनत घेतलेली आहे. मला सांगायचं आहे की 1959 हा जो काळ होता तो कुठेतरी शेतात खेळण्याचा काळ होता आणि त्यावेळेला आमच्या गावचे एक खेळाडू श्रीपद म्हात्रे आणि आमचंसुद्धा माझं वय आता 76 आहे आणि त्यावेळेला आम्ही 20 वर्षाचे होतो आणि त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र मंडळी खेळत होतो. परंतु असं कधी वाटलं नव्हतं की इतकी वर्षे ही परंपरा चालेल. परंतु येणाऱ्या प्रत्येक तरुण मंडळीनं यासाठी मेहनत घेतली आणि ही जी परंपरा आहे ती योग्य रीतीने चालवली. आज त्याचं आमच्या गावातच नव्हे तर संपूर्ण भागामध्ये कौतुक होत आहे. मी सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्व आलात, आपला सर्वांना धन्यवाद देतो. आणि जे संघ जिंकलेले आहेत, सेकंडमध्ये आलेले, थर्डमध्ये आलेले, त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. आमच्यासाठी निलजे गाव म्हणजे एक पर्वणीच आहे. निलजे गाव आगासन असो, निलजे गाव असो, 2-3 गाव म्हणजे आमच्यासाठी एक नायर गेलंच होतं. आम्ही जिथे गेलो तिथे कधी खाली आलो नाही. आज निलजे गावची जी स्पर्धा आहे, आज किती वर्ष झाली? 56 वर्ष झाली. आज पण निलजे गाव असं आहे, आमच्यासाठी एक महालक्ष्मीचा दिवसच असतो मकर संक्रांत चषक. म्हणजे आम्ही कधीच खाली आलो नाही. लहानाचे मोठे झाले या चषकामध्ये, आगासन असो का काय झालं, पण आम्ही कधीच खाली आलो नाही. असं ही स्पर्धा वारंवार होत राहो आणि नवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळो, तेव्हा ही घडवतच राहो ही स्पर्धा. सगळ्यांना